त्यामुळं आपल्याकडे ज्या ज्या बी बिचाऱ्या मावल्या भंतीजीला आमंत्रित करतात किंवा कुठला ना कुठला हे करतात, त्याच्या शब्दावर जे आपण येतो ते हेच असते कारण की जे लोक भंतीजीला बोलावतात, दुसऱ्याला ऐकावं लावतात, तर ते आचरणाबरोबर प्रचारक बी बनतात, तर त्यांना लवकर भिक्षुनी होण्याचा आणि लवकर भिक्षू होण्याचा बहुमान प्राप्त होतो. आलं लक्षात? तर जे जे हे प्रवचनाचे आयोजन करतात, नियोजन करतात, हे काम आम्ही अनेक जन्मात केलं असेल, अनेक जन्मात केलं असेल, म्हणून आम्हाला सगळ्यांना चिवर मिळालं. चिवर हे सहजासहजी मिळत नाही, चिवर इतकं इझी नाही. आणि जर कोणाला लई इझी वाटत असेल तर मग इथंच बसा म्हणा, भंतीजी द्या चिवर, पाहू बरं तुम्ही घरी जाता का नाही. नाही, इतकी सोपी गोष्ट नाही. चिवर प्राप्त होण्यासाठी पारमिता लागतात, पारमिता लागतात. चिवर एकदा पारमिता उत्पन्न झाल्या तर मग माणूस घरदार, नोकर चाकर, पैसा आदला सर्व सोडून बरोबर निघून जातं म्हणजे जातं. एक स्त्री तिला लग्न करायचं नव्हतं, पण घरच्यांनी धनवान होती, घरच्यांनी लग्न लावून दिलं. पतीला सारखं म्हणायची की मला भिक्षुनी व्हायचं होतं, भिक्षुनी व्हायचं होतं, भिक्षुनी व्हायचं होतं. तर पती नेहमी रागातच म्हणायचं हिला काय भिक्षुनी व्हायचं होतं. पण एक दिवस बघा, तिच्या पारमिता, तिला पुढे चालून 2 लेकरं झाले. पण एक दिवस तिच्या गावामध्ये 500 अरहंत भिक्षू तिच्या गावाच्या बाहेरून चालले होते आणि ती पाणी आणायला गेली होती. तिनं घागर भरली आणि घागर भरून डोक्यावर गेली आणि तिच्या समोरूनच 500 अरहंत चालले. तिनं त्या 500 अरहंताला फक्त चालतानाच पाहिलं, बाकी काहीच नाही. चालताच पाहिलं तर घागर तिथंच ठेवली आणि त्याच्या मागच गेली. जिथं ते बसले तिथं जाऊन गुडघ्यावर बसून विनंती केली की मला भिक्षुनी बनवा. त्या भिक्षू संघाने तुरंत दया करुणा केली आणि तिला भिक्षुनी बनवलं आणि घागर रस्त्यातच ठेवून दिली, घरी बी नाही गेली. नंतर थोड्या टायमात तिचा नवरा घरी आला. तिच्या नवऱ्याला माहित झालं की आपली बायको पाणी आणायला गेली होती आणि पाणी आणायला गेली, भंतीजीला पाहिलं अरहंत आणि घागर ठेवली आणि तिकडच गेली आणि भिक्षुनी झाली. तर तो म्हणे ती भिक्षुनी झाली त्याचा मला काही राग नाही, ती होणारच होती, मला माहित होतं म्हणे, ती पहिल्यापासून म्हणत होती म्हणे ती भिक्षुनी झाली, मला त्याचं काही टेन्शन नाही म्हणे, पण मला राग एका गोष्टीचा आहे, तिनं घागर घरी आणून ठेवायला पाहिजे. किती अवघड काम आहे. कोणाला काय आहे का नाही. किसी का कुछ अरे एक जण काय देखो मेरीच मुछ आहे का नाही. म्हणजे काय आता कोणाला काय चाललंय, त्याचं काय चाललंय. ती गेली तर गेली, पण घागर घरी आणायला पाहिजे होती. तुम्ही विचार करा, जर घागर घरी आणली असती तर ती गेली असती का. पुढं लेकरू दिसलं असतं, पुढं घर दिसलं असतं, तिला ते उत्पन्न झालं. घागर तिथंच ठेवली आणि गेली. आपण गेली पण साधी सुधी नाही, अरहंत भिक्षुनी झाली. घागर तिथंच ठेवली. पण एक दिवस तिनं पाहिलं भिक्षा मागता तिनं दुरून पाहिलं तर भिक्षू संघामध्ये तिला तिचा पूर्वाश्रमीचा पती दिसला चिवरामध्ये. तर ती म्हणाली अरे हा कस काय आला. म्हणून ती हळूच त्याच्या जवळ गेली आणि म्हणे मी आले तर ठीक आहे, तुम्ही कस काय आले इकडं. तर ते म्हणाले आपले पोरं समजदार झाले म्हणे तुम्ही कशाहून ओळखलं की ते समजदार झाले. म्हणे तुम्ही इकडे आल्यानंतर मग त्या लेकराची जिम्मेदारी माझ्यावर पडली. तर ते म्हणे हो, मी पण तेच विचार करत होते की मी जरी आले तर तुमचं काम होतं ते लेकराला सांभाळणं, तुम्ही त्याची जिम्मेदारी निभवायची होती, तुमच्या भरोश्यावर मी सोडून आले होते. ते म्हणाले नाही आपले लेकर समजदार झाले म्हणे. ते म्हणे कसं काय समजदार झाले, कशाहून ओळखलं. तर म्हणे मी एक दिवस काय केलं, लेकरांना भात बनवला, असा भात बनवला कच्चाच ठेवला म्हणे. दोन्ही लेकर हसू लागले. म्हणे पप्पा तुम्हाला भात येत नाही म्हणे, तुम्ही कच्चाच बनवला. मग मी 8-10 दिवस तसा कच्चाच भात बनवत गेलो, लेकर रोज हसत गेले. आणि मग काही दिवसानंतर मी असा भात बनवला, एकदम शिजून गाळगाळ केला. पोरं जास्तच हसू लागले. म्हणे पप्पा तुम्हाला भात येत नाही म्हणे, तुम्ही आज जास्त शिजवला म्हणे, लय जास्त शिजवला म्हणे. मग काय झालं, 8-10 दिवसानंतर पुन्हा मी तसाच भात बनवला आणि एक दिवस मी कच्चा बी नाही ठेवला, गाळगाळ बी नाही शिजवला, परफेक्ट भात बनवला. आणि मग लेकर मला म्हणे पप्पा आज तुम्ही भात परफेक्ट बनवला. मग मला कळलं की आपले लेकर आता हुशार झाले, म्हणून मी निघून आलो म्हणे. कारण त्यांना आता कच्चा भात बी कळतो, त्यांना आता पक्का भात बी कळतो आणि त्यांना योग्य बी कळतो. आता आपल्या किती लेकराला कळतो, आपण काऊन येत नाही बरं फटाफट इकडं. कळत रिटायर झालेले तर घरी काय काम आहे, रिटायर झालं काय काम आहे का घरी. मी विचार करतो की कमी कमी रिटायर झाल्यावर तरी माणसाने पटापटा भंतीजी व्हावं, रिटायर झाल्यानंतर पटापटा भंतीजी व्हावं, रिटायर झाल्यावर पटापटा भिक्षुनी व्हावं. पण रिटायर झाल्यानंतर भिक्षू आणि भिक्षुनी बनताना पहिलं पथ्य पाळाव की म्हणा मी सगळं काही इकडे पाहिलंय, आता चिवरात गेल्यानंतर मला हे नाही पाहायचं जे मी इकडे पाहिले.
मी चिवरात यासाठी जाईल कारण इकडे काय पाहिलं, इकडे तुम्ही प्रेम पाहिलं, इकडे तुम्ही आपुलकी पाहिली, इकडे तुम्ही धन पाहिलं, इकडे तुम्ही नोकरी पाहिली, नोकरीच्या नंतर बायको केली, बायको नंतर लेकरं पाहिले, घर बनवलं, पैसा पाहिला, सोनं नाणं घेतलं, घर त्यानंतर दागदागिने घेतले, मान सन्मान आदर सत्कार पाहिला, सर्व तुम्ही जर इकडे पाहिलंय तर चिवरात येता क्षणी असं करून विचार करून याचा की मी इकडे गेल्यानंतर मी पैशाला हात लावणार नाही, मी कशाला हात लावणार नाही, जे काही पैसा येईल तर मी माझ्यासोबत एक जण ठेवेल, तू पैसा घे या कमिटीकडे दे, आणि ही कमिटी बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी काय करते म्हणतात कप्पी या पद्धती. मग चिवरात रिटायर झाल्यावर एवढ्यासाठी नाही यायचं की चिवरात यायचं आणि मग इकडे बी भरपूर कमवायचं, नातीचं लग्न लावून घ्यायचं, तसं नाही, त्यासाठी नाही, ते नाही मग तर चांगलाच बिझनेस आहे इकडे बघतो, ऐक नाही, तसं नाही, त्यासाठी नाही. चिवरात यासाठी यायचं की इकडे मान सन्मान बिलकुल नाही, की काय करायचं तुम्ही मान बी घेतलाय, तिकडे सन्मान बी घेतलाय, तुम्ही फेटे बी घातले, तुम्ही लग्नात फेटे नाही घातले का कोणाचे, तर इकडे आल्यानंतर कोणी आपल्याला फुल दिलंच पाहिजे, कोण आपल्याला पाणी दिलंच पाहिजे, कोण आपल्या पुढे फुलं टाकलेच पाहिजे, कोणीतरी आपल्याला वंदा मी वंदा म्हणलंच पाहिजे, सगळं सोडून द्यायचं. हे काही घेणं देणं या सगळ्या गोष्टीचे करतात ते त्यांचं पुण्य आहे. कारण चिवरात येता क्षणी दोन अडथळे आहेत. चिवरात येता क्षणी दोन अडथळे आहेत आरंत होण्यासाठी. पहिला अडथळा की चिवरात येता क्षणी मान सन्मान मिळणं सुरू होऊन जातो, तो भिक्षू त्या मान सन्मानातच गुंग होऊन जातो आणि मग ध्यान करणं सोडून देतो आणि मग या गावाला त्या गावाला त्या गावाला जे हिंडत राहतो आणि जे इथं प्रवचन तिथं प्रवचन, आणि असा प्रसिद्ध झाल्यानंतर असा एकदम फुगून जातो मी 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 मी, आणि मग ते आरंत व्हायचं राहूनच जातो. ते बुद्ध भगवंताच्या काळातला एक प्रसंग आहे. पूज्य गोयंका गुरुजी हे 20 दिवसाच्या 30 दिवसाच्या शिबिरात सांगतात. एक भिक्षू बिचारा शिवजी नावाचा एक भिक्षू होता. तो भिक्षू एवढा 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 विद्वान होता की त्या भंतीजीकडे कोणी येऊ, त्या भंतीजीनं सांगितलं की अवघ्या 1, 2, 3 महिन्याच्या तो व्यक्ती अरहंत होऊन जायचा, अरहंत होऊन जायचा. हजारानं भिक्षू अरहंत झाले, लाखानं उपासक श्रोतापन्न सकृतक आम्ही त्याच्याकडे झाले. एवढा विद्वान भिक्षू, एवढा पंडित. त्या भंतीजींना एवढी गर्दी की जेवताना सुद्धा लोक प्रश्न विचारायचे. ते भंतीजी जेवताना फक्त जेवूस्तोवर थांबले आणि हात धुतला की सुरू. त्या भंतीजीला वेळच नाही, कुठं गेले की लोकच त्यांच्या पाठीमागं. एक दिवस काय झालं, त्यांचा साधा श्रामणेर आपल्या गुरुवर करुणा उत्पन्न झाली आणि म्हणून त्याचा साधा श्रामणेर आला आणि त्यांना विनंती केली, म्हणे भंतेजी मला थोडा वेळ पाहिजे. ते त्याच्यावर चिडले, तुला दिसत नाही की एवढे लोक, हे सगळे लोक प्रश्न घेऊन बसलेले आहेत, 7 दिवसापासून यांचा नंबर लागलाय म्हणे, 7 दिवसानंतर तुझा नंबर लागेल. ते हळूच पुन्हा आले, म्हणे भंतेजी जास्त नाही म्हणे, मला थोडंसंच बोलायचं म्हणे. तुमचा भिक्षाला जेव्हा तुम्ही जासाल ना म्हणे भिक्षा मागायला, मग भिक्षा मागता मागताच मला रस्त्यात 1 मिनिट द्या आणि तिथंच मी विचारीन म्हणे, मला तेवढा वेळ द्या. तुला माहित आहे का म्हणे, ज्या रस्त्याला मी भिक्षा मागायला जाणार आहे तिकडे लाखो लोक उभे आहेत म्हणे, त्या लोकांचा नंबर लागू नये म्हणे, पहिलाच त्यांना वेळ दिलाय म्हणे, मी तुला कुठून वेळ देऊ. तो श्रामणेर बिचारा पुन्हा हात जोडला, म्हणे भंतेजी मग जेव्हा तुम्ही थोडंसं ध्यानाला जासाल ना तेव्हा थोडासा मला वेळ द्या, मग तिकडे बसा. तुला माहित आहे का म्हणे, मला लोक तिथं आजूबाजूला हजारो लोक बसून येत म्हणे, त्याचा नंबर लागलेला आहे, तिथं बी वेळ नाही म्हणे. मग दिवसभरामध्ये कोणता तरी मला वेळ काढा माझ्यासाठी म्हणे. नाही म्हणे माझ्याकडे वेळ नाही. शेवटी त्या श्रामणेराने विनंती केली, म्हणजे भंतेजी जेव्हा तुम्ही शौचाला जासाल तर शौचाला जाताना दरवाजात फक्त मला 1 मिनिट द्या, म्हणजे शौचाला जाताना 1 मिनिट द्या, तेवढाच 1 मिनिट द्या म्हणे, 1 बी नका देऊ, 1 पण नाही लागत म्हणे, मला फक्त 10-20 सेकंद द्या म्हणे, फक्त एक छोटीशी गोष्ट विचारायची म्हणे मला फक्त शौचाला जाताना. तर हे म्हणे हा शौचाला जाताना लोक लांब बसेल असतात म्हणे थोडेसे, तिथं जाता मग तुला मी 1 सेकंद 10 सेकंद देतो म्हणे. मग ते बिचारे श्रामणेर तिथं जाऊन हात जोडून उभे, आणि भंतेजी मग शौचाला जाता उभे राहिले आणि म्हणे लवकर सांग, तुला काय सांग, लवकर सांग म्हणे, कारण मला लगेच इथून गेले की लोक बसलेले जाईल. एवढे विद्वान, एवढे ज्ञानी भंतेजी. त्याच्या एका शब्दात लोक श्रोतापन्न सकृतक आम्ही व्हायचे. अनेक भिक्षू आरहंत झाले, मी मी मी, आणि त्या श्रामणेरांनी काही नाही लगेच हात जोडले आणि म्हणे भंते तुम्ही जेवढ्या सगळ्या लोकांना सांगताना म्हणे, पण तुम्ही साधे श्रोतापन्न बी नाही असं म्हणले. ते आकाशमार्ग उडून गेले, ते सामने उडून गेले. मग ह्या भंतीजीनं पाहिलं का हा माझा श्रामणेर मला असं सांगून गेलाय की तुम्ही साधे श्रोतापन्न नाहीत, सगळ्या दुनियाला शिकू लागले, पण तुम्ही साधे श्रोतापन्न नाही. आणि त्यांनी पाहिलं तर निघून गेले. हे बाथरूम मध्ये बसले, ते विचारच करत बसले, हे काम केलं बाजूला, विचारच करत बसले, अरे काय करायचं, तिथंच विचार करत बसले. विचार करू लागले की माझा श्रामणेर, साधा श्रामणेर, आणि मला ज्ञान शिकून गेलाय आणि मी साधा श्रोतापन्न नाही. मग मात्र त्यांना एकदम झटका बसला आणि झटका बसल्याबरोबर बाहेर आले. सगळ्या लोकांना म्हणे
आज मी कोणालाच काही उत्तर देणार नाही, सगळे जा म्हणे, मी चाललो जंगलात, 7 दिवसानंतर आरहंत होऊन येतो आणि मग तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो. लोक म्हणे ठीक आहे, याला जंगलात पाठवलं. जंगलात गेले, ध्यान करत बसले. लोक सगळ्या जंगलाला घेरून 7 दिवसानं बाहेरच बसले की बाहेर आल्यावर प्रश्न विचारायचा. 7 दिवस झाले की लोक तिथं गेले, हे जिथं बसेल होता. म्हणे गुरुजी सांगा म्हणे मी काय आरहंत झालो नाही, थांबा म्हणे, मला 3 महिने द्या म्हणे, 3 महिने. मग ते जंगल सोडलं आणि आत पळून गेला. 3 महिने झाले. 3 महिने झाले की सगळे लोक तिथं गेले. गुरुजी सांगा म्हणे आम्हाला. म्हणे मी झालो नाही म्हणे, मला आणखी 6 महिने द्या म्हणे. आणखी पळून जंगलात गेला, आतल्या जंगलात गेला. आतल्या जंगलामध्ये 6 महिने ध्यान केलं. लोकांनी धुंडून शोधून तिथं पाहिलं. मग मात्र सगळ्या लोकांना म्हणे 6 महिने झाले मी आरहंत नाही झालो, आता मला कोणच येऊन भेटायचं नाही, मी कोणाला बोलणार नाही. आणि गुपचूपपणे अशा एका अरण्यात निघून गेला की लोकांना थांग पता नाही. तिथं गेला, तिथं जाऊन ध्यानाला बसला. 2 वर्ष, 3 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 80 वर्ष वय झालं तरी आरहंत नाही झाला. ज्यांच्या एका शब्दात लोक श्रोतापन्न होत होते, ज्यांना सांगितल्यावर अनेक भिक्षू आरहंत झाले होते, ते स्वतः जेव्हा बसले तेव्हा 80 वर्षाचा डगडग म्हातारा झाला तरी पण आरहंत नाही झाला. मग मात्र त्या दिवशी रडू लागला. ते भिक्षू रडू लागले, एवढे जोरजोराने रडू लागले. आणि ज्या जंगलात ते राहत होते तर त्या जंगलात एक वृक्ष देवता होते. तर ते ज्या भंतीजीला पहिल्या दिवसपासूनच फॉलो करत होते. हे भंतीजी ज्या दिवशी गेले होते ना, तर ते देवता हे भंतीजी जसं बसले तर तसं बसायचे, हे भंतीजी जसं चालले ते तसं चालायचे, हे कंदमुळं खाल्ले की ते कंदमुळं खायचे. कारण त्यांना माहित होते की आरहंत होण्यासाठी आलेत. म्हणून त्या देवताला असं वाटलं की यायच्या सारखं केलं तर आपण आरहंत होऊन जाऊ. म्हणून ती देवता रोज यायच्या सारखं करायची. हे जसं पाणी पिलं तसंच करायची. आणि मग हे 80 वर्षाचे म्हातारे झाले. आणि मग यांनी झाडाला कवटाळलं आणि झाडाला पकडून जोरात रडू लागले जंगलात. रडता ती देवता बी रडू लागली. मग यांना आवाज आला. यांना पहिल्यांदा वाटलं माझाच आवाज आहे की काय, पण नंतर त्यांनी निहाळून पाहिलं तर मग म्हणे अरे हे तर माझा आवाज नाही, कारण प्रतिध्वनी नसतो का आपला येतो वापस. मग त्यांनी विचार केला आणि जोरानं म्हणे कोण आहे म्हणे, माझ्यासारखं कोण रडतं. मग तेव्हा ते देवता म्हणाले की मी या जंगलाचे देवता आहे म्हणे. 33 कोटी नाही बरं, धम्मचक्क पवतनातले 21 आहेत. धम्मचक्काचा अभ्यास करा, बुद्धांच्या धम्मग्रंथात आहे. चातु महाराजी की यामा तावतींसा तुषिता निम्मानरती परिनिम्मानवती अपमानबा अपमानसुभा परितसुभा ब्रह्मपारिसज्जा ब्रह्मपुरोहिता महाब्रह्मा अपमा, असे अखनीत टका 21. नंतर कधीतरी सांगेन सगळे नाव, त्याचे काम बी सांगेन, ते कुठं राहतात ते बी सांगेन ना कधीतरी वेळ आल्यावर. किंवा माझं ज्ञान सत्यशोधक युट्यूब चॅनल कोण सबस्क्राईब केलेलं आहे. ज्यांनी नसेल केलं तर बाकीच्यांनी ज्ञान सत्यशोधक युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे तिथं तुम्हाला सगळं हे, कारण ही सिक्वेन्स घेणार आहे मी की देवता लोक कुठं राहतात, त्यांचा रंगरूप कसा आहे, आकार कसा आहे, त्यांचं कार्य काय आहे, आणि ज्याला कोणाला त्यांना जाऊन बघायचं असेल तर त्यांना कोणता मार्ग आहे जायचा, मग त्या रस्त्याने जायचं. त्यांनी आम्हाला लावून विचारायचं. आता आम्ही सांगितलं की अमेरिकेला जायचं असलं तर इथून विमान पकडा, तर त्यांनी आम्हाला येऊन विचारायचं भंतीजी कुठून पकडा, अरे विमानतळावरून पकडा, इकडे कशाला ऐक. आता आमच्याजवळ आता सांगितलं तिथून विमानतळावरून पकडा, तिथून जा. समजा एखाद्याचं तिकीट काढून देऊ आपण, व्हिसा करून देऊ, पण जावा कोणाला लागेल त्यांना. आता पोहणं शिकवायचं असल्यावर पाण्यात उतरावं लागेल का नाही. सगळं गाव पाण्यात उतरलं पोहणं शिकवायला, आणि एक जण बसला काठावर आणि नाही म्हणे मला काठावरच पोहणं शिकवा. कसं काय शिकवा, अरे बा पोहणं शिकायचं असेल तर पोटाखाली पाणी वाढावं लागतं. ते म्हणे नाही भंतीजी तुम्ही तुमच्या पोटाखाली वाढा, मला शिकवा. आता हे शिकवलं का असं पोहणं दुसऱ्या नाही म्हणे मला लिहून द्या, लिहून दिलं की मी पाठ करण आणि पोहणं शिकन. असं पोहणं काय लिहून द्यायला शिकता येते का, पोहणं पाण्यात उतरावं लागतंय. तसं हे पाहण्यासाठी ध्यान करावं लागतंय. 4थ्या ध्यानाच्या वर गेलं की मग आकाश येतं ना, मग आकिंचन येतं ना, मग संज्ञाना येतं ना, मग नेव संज्ञाना येतं ना, मग 8व्या ध्यानाच्या पलकडे गेल्यावर मग देवता लोक दिसतात. 33 कोटी नाही, त्यांचा आपला दूरपर्यंत संबंध नाही, त्या संग भांडण बी नाही, त्या संग मैत्री बी नाही, दूरपर्यंत संबंध नाही. हे जे आहे सगळे जे महामायांना स्वप्नामध्ये चतुर्दीपाल आले आणि सालवृक्षात जवळ घेऊन गेले, आणि नंतर त्याच्या राण्या आल्या, मानस सरोवर आंघोळ घातली, आणि मग नंतर त्यांना सजवलं. हे बाबासाहेब गेलेले ते चातुर्मार, ते तिथून सुरुवात होते. ते चतुर्दीपाल असतात. चतुर्दीपाल म्हणजे चातु महाराजी. तर उपासकांनो जेव्हा रडू लागले तेव्हा ते बी रडू लागले देवता. आणि रडता मग ते म्हणाले कोण आहे, तर म्हणे मी देवता आहे. मग त्याने विचारलं का रडतेस म्हणे. तर म्हणे तुम्ही का रडता, तुम्ही रडता म्हणून मी रडते. तर म्हणे मी रडत आहे म्हणे म्हणून तू रडत आहे का, म्हणे तू कशासाठी रडत आहे. मग ती म्हणाली की आरहंत होण्यासाठी, निर्वाण प्राप्त करण्यासाठी मी रडत आहे. ते काय म्हणाले देवता, निर्वाण प्राप्त करण्यासाठी मी रडत आहे. तर ते भंतीजी काय म्हणतात,
निर्वाण प्राप्त करण्यासाठी रडावं लागतं का म्हणे? तर मग ती म्हणे तुम्ही कोण रडता? मग मात्र त्या क्षणी त्या भंतीजीला फटकन क्लिक झालं की अरहंत होण्यासाठी रडावं लागत नाही. आणि मग त्या भंतीजीचं लक्ष श्वासावर आलं आणि श्वासावर एकाग्र झालं आणि तुरंत मग संवेदनेवर गेलं आणि समता भावनेत आलं आणि मग तेव्हा ते भंतीजी तिथं अरहंत झाले. म्हणून उपासक उपासिकांनो, कधी एखाद्या भंतीजी खूप छान सांगतात, खूप हे करतात, म्हणून असं नाही आहे. जोपर्यंत हे प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करत नाही, म्हणजे मी सांगता सांगता बी आनापानसती करत किंवा माझं लक्ष 3.5 हाताच्या कायात ठेवून जर मी सांगू लागलो तर भविष्यात मला लाभ होईल. नसता दुसरं गायी राखणारा गायी राखतो, पण गायीचं दूध बी दुसऱ्याचं, गायीचं तूप बी दुसऱ्याचं, आणि गायीनीच त्या राखायचं काम म्हणजे धम्मनीचा सांगायचं, पण तो आपल्यात नाही. म्हणून ती गाथा म्हटली मी, नता वता धम्म धरो यावता बहुभासती योच अपंपि सुतवानं धम्मं कायेन पश्यति. धम्म हा दाखवण्यासाठी नाही, धम्मं कायेन पश्यति, धारण करा. तर याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. एका गावात एक माणूस मरण पावला, त्याचं कोणीच नातेवाईक नाही. आता माय नाही, बाप नाही, भाऊ नाही, बहीण नाही, लेकरू नाही, बाळ नाही, पत्नी नाही. त्यासाठी कोण रडत? रडायचं असलं तर कोणते नातेवाईक लागतं ना. मग त्या गावचा पाटील टेन्शन मध्ये बसला. सरपंच आला म्हणे, पाटील तुम्ही काऊन टेन्शन मध्ये बसले? अरे म्हणे हे मड, याच्यासाठी कोणी रड्या ना, आणि बिना रडल्याचं मड गेलं पाटलाचा अपमान असतो म्हणे. मग सरपंच म्हणजे टेन्शन नका घेऊ, शेजारच्या गावातून 100 रुपये रोजानं महिला आणतो रडायला. तर आपल्या गावच्या तर काही रडणार नाहीत म्हणे. हा म्हणे कर मग तसं. मग 100 रुपये रोजानं महिला आणल्या शेजारच्या गावच्या, आणि त्या महिला सांगितलं की तुम्हाला रोज कशाचा आहे, फक्त रडायचं. कुठून? घरापासून स्मशानभूमी लो, आणि 100 रुपये घेऊन जायचं. ट्रॅक्टर मधून उतरवल्या आणि उतरल्या बरोबर म्हणे रडा. आता म्हणल्याबरोबर रडू येते का? आता एवढी मोठी सुनामी झाली तर कोणी तिकडे तोंड करून रडलं का? नाही. पण आपल्या घरचं मांजरीचं पिलू मेलं तर रडते माणूस. बाई फिसफिस केलं की म्याव करायचं व, आणि कोणी यायचं व, ते कोणी यायचं व, आणि दुधाच्या टोपात तोंड नाही टाकलं माय लय चांगलं होतं व, असं म्हणून रडते आपण. मांजरीची पिलासाठी रडते, कारण ते आपलं आहे. पण याच्यासाठी कोणी रडे ना. मग काय झालं, एक बाई हुशार होती, गंगूबाई म्हणे रंगूबाईला, आणि रंगूबाई म्हणे संगूबाईला, रड ना म्हणे तुला लय गाळा काढता येतो रड म्हणे. पण कोणीच रडे ना. एक जण म्हणे अहो रोजा पुरतं तर रडा. असं म्हणल्यावर एकीने हिंमत केली आणि काढा गळा. म्हणे एका एकी गेला व बाई लय चांगला होता व माय, असं म्हणून गळा काढला. खोटं खोटं. मग ती रडली, दुसरी रडली, सगळ्या बाया रडू लागल्या. पाहता पाहता माणसं रडू लागले, आणि पाहता पाहता पाटीला रडू लागला. पण सगळा गाव खोटा 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 रडत पडत ते मड चाललं गावाच्या बाहेर. गावाच्या बाहेर गेलं रे गेलं तर रस्त्याच्या बाजूला होतं एक जांभळीचं झाड, आणि जांभळीच्या झाडाला लागले होते टपुरी टपुरी जांभळं. तर रडता रडता एका बाईचं गेलं लक्ष. तर बाईनं लगेच सूर काढला, काळ निळ झालं व माय, आणि काळ निळ झालं व बाई. तर दुसरीचं लक्ष गेलं. तर दुसरी म्हणे झालं तर झालं व बाई, तिकून येताना व माय, झालं तर झालं व बाई, रोज घेतल्यावर व माय. आता हे काय रड्ड आहे का? हे तर सोपटोकी येतं दाखवण्यासाठी. म्हणून त्याला म्हणतात नतावता धम्म धरो यावता बहुभासती योच अपंपि सुतवानं धम्मं कायेन पश्यति. कायेमध्ये पहा. कायेमध्ये कसा पहा? डोळे लावून पहा. आता डोळे लावून कसा पाहा? आरशात जसं आपण चेहरा पाहतो, तर हे आपण फार फार तर आपलं रूप पाहतो, इतरांचं पाहतो, त्याच्यातून रागद्वेष मोह उत्पन्न होतो. पण डोळे लावून जेव्हा काया संवेदनेनं पाहतो, त्याच्यात अनित्यबोध जागृत झाला, समता झाली, तर त्यालाच म्हणतात खीनं पुराणं, म्हणजे जुने क्षीण झाले. नवनत्थी संभवं, म्हणजे नवीन नाही बनले. हा मधला प्रज्ञेचा मार्ग सापडतो. जेव्हा जुने सगळे निघून जातील, नवीन बनवण्याचा स्वभाव नष्ट होऊन जाईल, तेव्हा आपल्याला सर्वतापन्नची, सकृदगामीची, अनागामीची, अरहंत पदाच्या फलाची डुबकी लागेल. म्हणून धम्मं कायेन पश्यति. न चुकता विहारामध्ये थोडा वेळ का होत नाही ध्यानासाठी आलं पाहिजे. लोक ध्यानावर तर सगळे बोलतात, ध्यानावर सगळे बोलतात. एक सासू एक दुसऱ्याच्या घरी गेली आणि सुनाला बोलू लागली की तुझं ठेस लागली तर तुझं लक्ष नाही म्हणे. सुनाला म्हणे तुझं लक्ष नाही म्हणे, ध्यानावर नाही म्हणे सून, म्हणून ठेस लागली. दुसऱ्या दिवशी सासू कोणाच्या घरी गेली तर तिच्या डोक्यालाच लागलं, घर बेंडच आलं. तर सून म्हणे आमच्या म्हातारीचं डोकं ठिकाण्यावर नाही पहा म्हणे. आता मला सांग, डोकं तर बरोबर इथंच आहे, म्हणजे म्हातारीचं ध्यान नाही. ध्यान नाही म्हणजे ध्यानावर नाही म्हणजे ध्यान कर. आता मला सांगा, स्वयंपाक करता करता जर तुम्ही डोळे लावून ध्यान करून स्वयंपाक केला तर चटका लागणार नाही का? ध्यान म्हणजे काय? स्वयंपाकात लक्ष, म्हणजे डोळे उघडे ठेवून बी ध्यान करता येते. पहिले एकदा डोळे लावून करा, मग नंतर डोळे उघडे ठेवून प्रत्येक गोष्टीनं. ड्रायव्हरचं जर ध्यान नसेल तर एक तर तो गड्ड्यात जाईल ना तर दुसऱ्याच्या अंगावर जाईल. म्हणून तो कोणत्या जाती धर्माचा असो त्याला ध्यानावर राहणं गरजेचं आहे. गृहिणीनं जर थोडं जरी ध्यान नसेल तर चाकू कधी तुमचं बोट कापण कांद्याच्या ऐवजी, काही सांगता येत नाही. थोडं जर लक्ष नसेल
एका महिलाला नवऱ्याने शिवी दिली, ऑफिसला गेला, विसरून गेला, पण बाई नाही विसरली. बाईचं सुरूच, असं म्हणाव का, तसं म्हणाव का, बरं म्हणले तर म्हणले पण तिच्या पुढे म्हणाव का. बघा, त्याने एक शिवी दिली पण हिनं 50 वेळेस म्हणली भाऊचक्र भाऊचक्र. आलं लक्षात. आणि रागा रागात चपाट्या लाटणं सुरू, असं म्हणाव का, तसं म्हणाव का. आणि चपाती हे हातावर आणि हा हात तव्यावर. चटका कोणामुळे लागला, म्हणे नवऱ्यामुळे लागला. नवऱ्याने काय असेल ते बिचारे गेले विसरून. मग आलं पोरग, पोरग म्हणे मम्मी मम्मी मला जेवायला दे. त्याला एका डुश्यातच पाडलं. भय म्हणे बाप्पासारखा पण, बाप्पासारखा पण, त्याला डुश्यात पाडलं. राग आहे ना, राग आहे ना अजून. आता बिचारात एकदा म्हणले पण तुम्ही 50 वेळेस म्हणून घेतले. कोण म्हणले, स्वतः का म्हणून घेतलं. एक महिला आली तिच्या घरी, म्हणताई जय भीम. अहो जय भीम जय भीम. मग एवढा रागात कोण जय भीम केला, यायचं भांडण झाले. तर म्हणून मनुष्याकडे मैत्री करुणा बंधुभाव, तुम्ही साक्षी भावानं जर पाहिलं तर तुम्हाला हे सगळे जीवनाचं रहस्य कळण. म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये एवढं सांगेन की ज्याप्रमाणे खुजुत्तरीनं धम्माचा सन्मान केला, राणी असून देखील दंड पत्करण्यास तयार झाली, परंतु भगवंताचा सद्धमतीनं उंच आसनावर बसूनच सांगेल म्हणजे धम्माचा सन्मान केला. आपणही आपल्या भगवंताच्या धम्माचा असा सन्मान ठेवा. सन्मान ठेवा म्हणजे जर आपण शीलवान झालो तर आपोआप लोक म्हणतील की यायच्या घरामध्ये आपल्या मुली द्या किंवा यायच्या मुली करा, कारण हे लोक शीलवान आहेत. आजकाल पैशावाले भरपूर लोक आहेत. लोक पैशाला पाहून नाते नाही जोड लागले आजकाल. आहेत थोडे बहुत लोक, पण पैशावाल्या लोकांना जर विचारलं की मुलगा मुलगी कशी पाहिजे तर लोक आम्हाला एकच म्हणतात, म्हणते तुम्ही लय फिरता, असं घर बघा, धार्मिक बघा म्हणतात. आजकाल पैसे कोण नाही बघू लागले. आजकाल पैसे कोण नाही बघू, लोक म्हणतात धार्मिक बघा. म्हणते जी धार्मिक मुली भेटणं, धार्मिक मुलं भेटणं कठीण आहे, म्हणून आपण धार्मिक बना. लोक शोधत शोधत येतील, लोक शोधत येतील. आणि म्हणून आजही आपल्याला धम्म हा उंच स्थानी आपण जर ठेवला तर आपलं मंगल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नवऱ्यावर 1 पट प्रेम करा, नवऱ्यावर 1 पट प्रेम करा, पण सासून सासऱ्यावर 10 पट प्रेम करा. कारण हीच ती सासू आहे, हिनच तुमचा पती 9 महिने 9 दिवस पोटात वाढवलेला आहे. नवरे झाडाला लागत नाहीत. असं म्हणू शकता तुम्ही माझा नवरा पिकत पिकत आला होता, तोडान घेतला नवरा करून. नवरे काय झाडाला लागतात? नवरे काय झाडाला लटकून येत का, तोडा तोडा घ्या नवरे करून? नवरे काय झाडाला लागत नाहीत. आणि नवरे काय कंपनीत बनत नाही, कच्चा माल न्याला आणि पक्का करून आणला. हे नवरे कुठल्या ना कुठल्या तरी आईच्या पोटातच वाढतात. तीच झोका देती, तीच लहानचं मोठं करती, आणि बिचारी एवढं त्याची लघवीविष्ठा काढून काढून अंगावरचं दूध पाजून लहानचा मोठा करून एवढा पती होण्याजोगा करतील, तुमच्या हवाले करून देते. तुमची एंट्री कुठे झाली? डायरेक्ट स्टेजवर. तर तुम्ही काय असं म्हणू शकता का बाई झोका देऊन देऊन लहानचा मोठा केला, नवरा करून गेला? असं होऊ शकतं? असं कोण नाही म्हणू शकत. तुम्ही तो बिचारा पती होण्याजोगा असोच तर तुम्ही गायब आहात. ते मायबापच आहे की त्यांनी मोठा केलाय. तुमची एंट्री कधी डायरेक्ट स्टेजवर, आणि ते बी साधी सुधी एंट्री नाही. तुमची एंट्री डायरेक्ट लगे बहारो बेबी 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 फुला बरसाओ, लगे फुलं टाकत टाकत तुमची एंट्री. खतरनाक एंट्री आहे तुमची, आहे का नाही? मेरा महबूब आया, लगे महबूब आया, लगे तिथं एंट्री, स्टेजवर एंट्री. आणि एंट्री बी काय साधी सुधी नाही. लगे हार पडला की बाकीचे सगळे खाली. लगे सासू सासरे 2च फोटो, नंतर व्हा माग 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 माय बाप खाली. आणि भंतीजी बी व्हा माग, भंती तिसऱ्या साधू लोक भंतीजी बरे, नंतर खाली. बघा किती एंट्री. डायरेक्ट लगे तुम्ही ताबाच घेतला. डायरेक्ट ताबा घ्या, पण त्यांना इतकं बी लांब नका बेकून देऊ. कारण सासू सासरे हे खूप चांगले असतात, कारण ते आपल्या पतीचे ब्रह्मा आहेत आणि आपले मायबाप बी आपले ब्रह्मा आहेत. म्हणून त्यांना जीव लावा. सासूनं बी सुनाला पोरीसारखा जीव लावा, आणि सुनानं बी सासूला आईसारखा जीव लावा. भांडणं तंटे वाद कटकटी करू नका. कारण सासू जर मेली तर ती जागा रिकामी राहत नाही, त्या जागेवर तुम्हाला जावं लागतंय, आहे का नाही? मग त्यालाच म्हणतात रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा. असं म्हणून पती पत्नीनं गुन्ह्या गोविंदानं वागा. नवऱ्याने बायकोला कधी मारू नका, नवऱ्याने बायकोला कधी मारू नका, आणि बायकोने बी मार खायचं काम करू नका. पण एवढे करून जाऊ नवऱ्यानं असा हात उगारला तर आशा बुद्धाकडे जा, आशा बाबासाहेबाकडे जा आणि म्हणा नमो तस्स, पाठीमागं जसं होईन तसं. चापट मारो बुकी मारो मागं पाहायचंच नाही, कारण वंदना म्हणताना मारू वाटत नाही. कितीतरी महिलाचा मार बंद झालाय वंदना म्हणताना, म्हणून तुम्ही वंदना म्हणा. पण आपल्या महिला तसं करत नाहीत. नवऱ्यानं असा हात उगारला तर आशा बुद्धाकडे नाही जात, उलट त्याच्या हाताखाली जातात. मर रे मर, आणि आमच्या अवलादी आहे मर, आणि तुझ्या हाताखाली मार मर 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 मर, ज्याला नाही मार ते बी मारते. म्हणून बिचारे महिला मार खातात. तर माझं सांगणं आहे की आशा बुद्धाकडे जा, तुमचे सगळं संकट दूर होऊन जातात. मी हे अनुभवानं पाहिलं. उपासक उपासिकांनो, शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला सांगतो की जेवढ्या बी सासा असतील त्यांनी सुनाला इतका जीव लावा, सासूपणा आपल्यामध्ये येऊ देऊ नका, कधी येऊ देऊ नका. ते एक सासू मी डोळ्याने पाहिली. सासू दूध आणि दही विकत होती.
त्याच्या घरी लोक यायचे, दूध दही तुपासाठी यायचे. एक दिवस सासू घरी नाही, आणि अशीच एक उपाशिका 5 किलोमीटर पायी 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 चालून याच्या घरी गेली. सून घरी होती. म्हणे बाई थोडं तूप पाहिजे होतं आणि थोडं दूध बी पाहिजे होतं. ते म्हणे आत्या संपलं. म्हणे तुझी सासू कुठे आहे? नाही म्हणे सासू घरी नाही. म्हणे दूध संपलं, दही? म्हणे दही बी संपलं, काहीच नाही म्हणे. मग ती म्हणे बरं माय. मग ती बाई बिचारी वापस चालली. अर्ध्या रस्त्यात आली आणि अर्ध्या रस्त्यात सासू भेटली हिची तिथं. म्हणे जय भीम जय भीम. कुठं गेलत्या? तू आज घरी गेलते म्हणे माय. म्हणे कशाला? म्हणे दूध आला आणि तूप आला. म्हणे मग काय झालं? तू सून म्हणले की दूध नाही दही नाही. ती असं म्हणले आणि चाल म्हणे, आणि तिला आणलं ओढत ओढत घरी. तिला वाटलं बा खरंच दूध आहे का नु, दही आहे काय की. सून नाही म्हणली तर हिनं काय केलं, तिला तिथून घरी आणलं वापस आणि पदर खावला. सुनाल म्हणे बाहेर ये. सून आली. म्हणे काय झालं? तू काय म्हणली? म्हणे यायला. म्हणे मी म्हणले की दूध नाही दही नाही. तुला कोण अधिकार द्यायला? म्हणे आता मी सांगते की नाही आणि जा. ती बाई म्हणे माय 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 माय. आणि बाई 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 म्हणे अहो तुम्हाला सासूपणा दाखवायचं होतं, मला तिकडेच वापस पाठवायचं होतं, इथं कशाला आणलं? म्हणे नाही नाही म्हणे नाही म्हणायचा अधिकार हिला कोण द्यायला? म्हणे मीच म्हणे नाही. पाहता हे काय अवघडच काय, नाही म्हणू शकत नाही. असं सासूपणा काय आगात आणलं नाही पाहिजे. जीवनामध्ये हे केलं पाहिजे. म्हणून दान करा, शील पालन करा, ध्यान करा. दान काय करा? शेवटचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो, प्रवचन समाप्त करतो. दान म्हणजे काय? पैसाच नाही, वस्तूच नाही, वेळच नाही, 2 प्रेमाचे शब्द सुद्धा दान होऊ शकतात. तुमच्या प्रेमाच्या शब्दाने जर कोणाचा संसार उभा राहत असेल तर काय फरक आहे? सहज जर तुम्हाला कोणाचा फोन आला, का हो त्या टमक्याच्या ढमक्याचं तुमच्या घराच्या बाजूला राहतात, तुमच्या कॉलनीत राहतात, कशी हो त्यांची पोरगी? चांगले आहे, चांगले, खूप चांगलं आहे. काय म्हणायला लागते तुम्हाला? 2 शब्द फक्त. 2 प्रेमाचे शब्द सांगायला जर कोणाचं जुटत असेल तर चांगलंय म्हणाल तुम्हाला काय लागतंय. पण आपल्या लोकांकडून एवढं होत नाही. जर कोण विचारलं तर टमक्याची ढमक्याची पोरगी कशी आहे, तर पहा बापा तुमचा तुम्ही, प्रत्यक्ष येऊन पहा, मग पुढं काही करता, काही झालं तर आम्हाला मदत येऊ नका. पाहतो आता असं म्हणल्यावर ते माणूस घाबरणार आहे काय? त्याला वाटते बापरे यायचे दाऊ सगळं संबंध येतो काय, डायरेक्ट बेस घाबरून गेलं. असं काय पुन्हा ठाऊक लोक एकमेकाबद्दल 2 प्रेमाचे शब्द सांगू वाटत नाही. 2 प्रेमात सांगाल काय? अवघ्या 2 मिनिटानंतर आपलं प्रेम समाप्त होणार आहे. 2 उदाहरण आहेत तर सांगायचं 2 प्रेमाचे शब्द. जसं की उदाहरणार्थ, एक महिला दुसऱ्या महिलाकडे गेली, तिच्या नवऱ्याने तिला मारलं, रडत पडत गेली. दुसऱ्या बाईला सांगू लागलं की मी विहिरीत जीव देणार आहे, अंगावर रॉकेल घेणार आहे, कारण मला नवऱ्याने आज खूप मारलं. तर आता तिची काय आहे, वेळ आहे की तू आता तिला दान कर. काय? 2 प्रेमाचे शब्द. तिला काय करायचं? पाठवून हात फिरवायचा, चहा पाजायचा आणि तिला म्हणायचं बाळा आम्ही पण थोडं मार खाऊन शब्द खाऊ खाऊ संसार केलाय, संध्याकाळी नवरा आल्यावर मी समजून सांगेन. आता तिचा राग शांत झाला, तिला चहा पाजला. बघा चिल्या पिल्याची पाठी तिचा संसार उभा राहिला. फक्त तुमच्या 2 प्रेमाच्या शब्दानं तिनं विहिरीत जीव नाही दिला, अंगावर रॉकेल नाही घेतलं. पण आपल्या महिला तसं करत नाही. एखादी बाई जर समजा नवऱ्यानं मारलं कोणाला दाखवायला आली तर आपल्या महिला तिला चहा नाही पाजत, उलट तिला म्हणतील पाहू दे कसं मारलंय, माय 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 माय, आणि बाय 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 काय मारलंय माय, आणि काय ओला आणले बाई या, आणि जनावर हे काय, आणि ढोर हे काय, हे काय मारणं हे काय बाई. आणि तुझ्या जागी जर मी असते ना तर विहिरीत जीव द्यायला असता, नाही तर जीव घेतला असता. पाहाय लावलं देतात. आणि एक बाई तर काय करते, 50 रुपये तिला देते, म्हणते अव गाडी धर ना, याची जिरूस्तूर येऊ नको. आता त्याचे कधी जिरतील कधी नाही, 1 वर्षात जिरते का 2 वर्षात जिरते का, दुसरी करून यायची जिरवतोय माहित नाही. तर असं जिरवा जिरवेचं दान नाही दिलं पाहिजे, तर 2 प्रेमाचं शब्द दिलं पाहिजे, त्याला बी दान म्हणतात. दुसऱ्याचा संसार उभा राहील. आणि म्हणून नवरा बायकोत भांडण करू नका, वादतंटे करू नका. जर घरात सुख शांतता नांदवायची असेल तर मी सांगतो तसा प्रयोग करा. एवढं गोष्ट सांगतो प्रवचन समाप्त करतो की महिलांच्या हातात आहे, तुमचा संसार सुखाचा ठेवायचा तुमच्या हातात आहे. कारण ही बिल्डिंग पायावर उभी आहे, हे छत भीतीवर उभं आहे. त्यामुळं पाया, भीत आणि छत, तेव्हा विहार प्रवेश. तसं तुमचा सुखाचा संसार जर तुम्हाला चालवायचा असेल तर तुमच्या संसाराचा पाया आहे विश्वास. तुम्ही विश्वास संपादन करा, एकमेकावर विश्वास ठेवा. सगळ्या घरादारानं, नवऱ्यानं बायकोर, बायको नवऱ्यावर, सासून सासऱ्यावर, सुनानं सासू सासऱ्यावर एकमेकावर विश्वास ठेवा, विश्वास संपादन करा, कारण हा आपल्या संसाराचा पाया आहे. दुसरी गोष्ट सहनशीलता. तुमच्या संसारात सहनशील राहा. जरा तुमच्या मनासारखं नाही झालं तर नाही झालं, सहनशील राहा. 2, 3, 5 वर्ष होईन तुमच्या मनासारखं. मग कारण त्या भीती सहन येत आणि छटाचं वजन घेतलंय, तसं तुम्ही संसारामध्ये सहनशील राहा. कारण तुमच्या संसाराचं काय आहे, ते सुखी संसाराचं गणित आहे. विश्वास हा पाया आहे आणि सहनशीलता ह्या भीती आहे. आणि क्षमाशीलता, माफ करा.
जर तुमच्याबद्दल कोणी अपशब्द बोललं, काही झालं तर माफ करून टाका, दंड नका देऊ, कारण ते काय आहे, छत आहे. म्हणून विश्वास नावाचा पाया, सहनशील नावाच्या भीती आणि क्षमाशील नावाचं छत जर असेल तर तुम्ही मला कधी फोन करा, भंतेजी माझा संसार सुखाचा आहे, गॅरंटी लिहून देतो मी तुम्हाला. तुमच्या संसारात कधी वाद होणार नाही, कधीच होणार नाही. या 3 गोष्टी तुम्ही जपा, फक्त चांगल्या जपा आणि वाढवा त्या. आणि म्हणून उपासक उपासिकांनो, मी एक महिला पाहिली की त्यांनी माझ्याकडे येऊन सांगितलं, भंतेजी माझ्या घरात नेहमी भांडण तंटे वाद राहतात. मग मी त्यांना सांगितलं, एका प्रवचनात सांगितलं, माय माऊल्यांनो, तुमच्यामध्ये निसर्गानं अशी एक ताकद दिली, महिलामध्येच दिली. तुम्ही जर ती ताकद वापरली, ती जर तुमचं बल वापरलं तर तुमच्या घरात सुख शांतता आणते. नम्र बना, अति नम्र बना, अति नम्र बना. अति नम्रता ही बलवान तुमच्यामध्येच येऊ शकते. आणि सहनशील बना, तुमचा संसार सुखाचा होतो. मग मी त्यांना सांगितलं, आई, ज्यांना बी घरामध्ये सुख शांतता नांदवायची त्यांनी काय करायचं, संध्याकाळच्या वेळी नवरा घरी येण्याच्या 15 मिनिटं अगोदर बाहेर पाट टाकायचा, एक बकेट ठेवायची, बकेटीत पाणी घ्यायचं आणि 15 मिनिटं अगोदर नवऱ्याची वाट पाहायची आणि चेहरा प्रसन्न ठेवायचा, चेहरा प्रसन्न टवटवीत ठेवायचा, असं पोतारल्यासारखं नाही ठेवायचं. आणि 15 मिनिटं अगोदर बकेटीत पाणी, उन्हाळ्याचे दिवस असतील तर पाणी थंड आणि हिवाळ्याचे दिवस असतील तर पाणी गरम, नाही तर भांडण तिथं सुरू होते बरं. आणि नवरा घरी आला की आल्याबरोबर असे हात जोडायचे आणि जोडल्याबरोबर म्हणायचं, स्वामी या, स्वामी या, स्वामी या म्हणायचं. स्वामीला पाठावर उभं करायचं आणि स्वामीचे पाय धुवून द्यायचे आणि स्वामीचे पाय पुसून द्यायचे आणि स्वामीचे पाय दाबून द्यायचे. संध्याकाळी म्हाताऱ्या सासू सासऱ्याची मालिश करून मग झोपायचं. त्या घरात कधी वाद होणार नाही. असं म्हणल्याबरोबर एक बाई आली आणि हळूच मला म्हणे, भंतेजी तुमचं पटलं म्हणे, पण एवढं सगळं करायला सासू सासऱ्या नवरा गुणी पाहिजे म्हणे, गुणी. मी म्हटलं, बा गुणी असो का दुर्गुणी असो, बुद्ध म्हणतात करायचं तर करा. ते होत नाही तर दुसरी आली, ते म्हणे गुणी तर सोडा म्हणे, पण पेनारा असला त्याचं काय करावं सांगा म्हणे, भंतेजी पेनाऱ्या नवऱ्याचं काय करावं. म्हटलं, बा पेनारा असला तरी बी म्हणा स्वामी या 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 आणि कमी प्या प्या प्या. आणि स्वामी पळडे पळडे पळडे, स्वामी वकले वकले वकले. अरे स्वामीला धरा धरा, स्वामी स्वामी म्हणूनच करा. म्हणलं पाहत खरी करू काय होतंय. ती मला म्हणे, भंतेजी लग्न झाल्यापासून मी रोज शिव्या देते आणि ते रोज पिऊन येते म्हणे. माहेरून जेवढ्या शिव्या शिकून आल्या होत्या सगळ्या देऊन झाले म्हणे. यायला कोण्या गावाला जाते 2 शिव्या शिकून येते, यायला देते म्हणे. आमच्या घरात रोज भांडण आहे म्हणे, पण तुम्ही म्हणता तर मी उद्या करते बरं म्हणे. पाहतेच बकेटीत पाणी घेऊन यायचे, पाय धुते काय होते. आणि नवऱ्याला माहितच नाही घरी काय होणार आहे. नवरा गेला आणि दारू पिऊन आला आणि याने बिचारीने माझं ऐकलं, पाठ टाकला, बकेट टाकली, नवऱ्याची वाट पाहत बसली आणि आलं धुंदीत भांगडा खेळत खेळत. त्याला माहितच नाही घरी काय होणार आहे. आणि जसं घरी आलं तर आल्याबरोबर हात जोडले म्हणे, स्वामी या, स्वामी या. असं म्हणल्यावर ते चिंग पळूनच गेलं. ते असं पळालं, त्याला वाटलं दुसऱ्याच्याच घरी आलो का काय करून, कारण आपल्या घरी तर शिव्या भेटते, ते कसं काय कोण स्वामी म्हणलं. ते असं पळालं नाही पळालं. नंतर म्हणे, धरा धरा धरा, त्याला सांगा की आपलंच घरी आपलंच घरी. त्याला पुन्हा धरून आणलं, आणून त्याच्या पायावर पाणी टाकलं, त्याची अर्धी उतरूनच गेली. नंतर पाय दाबले, ते पाहतच बसलं असं काऊन सुरू आहे म्हणून. 2 दिवस त्याने पाय दाबू दिले, पाय धुऊ दिले. 3ऱ्या दिवशी निम्म्या रात्री उठलं आणि लहान्या पोराला उठवलं. म्हणे, बाबू 2 दिवसापासून माझे पाय धुणं सुरू आहेत, तर डॉक्टरनं मला जायचा निरोप दिला का काय म्हणे, मी जाणार आहे का, काऊन असं करू लागले. ते म्हणे, नाही नाही पप्पा तुम्ही काय जाणार बिणार नाही. ते औरंगाबादची एक भंतीजी त्यांनी मम्मीला सांगितलंय. असं म्हणल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं, हे माझ्या दारूमुळेच काहीतरी सांगितलं असं. त्यानं दारू सोडून दिली आणि ते सीधं घरी येते. त्या आईचा मला फोन आला, भंतेजी प्रयोग सक्सेस झाला म्हणे, माझा नवरा आता दारू पित नाही. कोण जरी म्हणलं थांबतो म्हणतो, नाही बाबा माझी बायको बाहेर उभी आहे. आणि घरी येतात, माझं घर झालंय, पत्राचे घर झालेत, 10,000 रुपये बँकेत टाकलेत, दाखवू का म्हणे. म्हणलं नका दाखवू, राहू द्या. बघा, एका दुर्गुणी पतीचे दुर्गुण एका पत्नीनं दूर केले. कशामुळे? केवळ फक्त तुमच्या नम्रतेचं बल असल्यामुळं. माणसाला बी पश्चाताप होतो, किती कोणी कसं वाईट वागलं तर पश्चाताप होतो. आणि म्हणून खूप गुण्या गोविंदांना आनंदाने राहा, आपलं जीवन सुखमय बनवा. आजच्या क्षणी तुम्हाला एवढाच उपदेश देतो की मी भगवान बुद्धाच्या महापवित्र धातू श्रीलंकेचे गुरु भंतेजींनी मला दिलेले आहेत 2. एक मी महास्तूप बनवू लागलो औरंगाबादला, एक आपले पूज्य शिलानंद भंतेजी आंबोड्याचे त्यांना दिलेत, तर तिथं पण स्तूप बनत आहे. भगवान बुद्धाच्या धातू खरबो खरबो कल्पानंतर कधीतरी प्रत्यक्ष बुद्धाला पाहायला मिळतंय आणि खरबो कल्पानंतर कधीतरी प्रत्यक्ष बुद्धाच्या धातू पाहायला मिळतात. आणि बुद्धाच्या धातूवर स्तूप बनण्याची संधी कधीतरी कोण्यातरी एखाद्या सत्वाला प्राप्त होती आणि त्याच्यासाठी स्तूप बनवण्यासाठी दान देण्याची संधी काही मोजक्या सत्व देव मनुष्याला प्राप्त होती. आपल्याला चालून संधी आलेली आहे. तर औरंगाबादला निश्चित या, प्रत्यक्ष तुम्ही डोळ्यानं पहा. 1000 दिवे लावून मी त्याची पूजा केली आणि भूमिपूजन केलंय. 20 फुटाचा डोंगर आहे, त्याच्यावर 32 फूट आणखी आपल्या स्तूप बनायचा आहे. निश्चित स्वरूपामध्ये धातूची स्वतः येऊन दिवसभर पूजा वंदना करा. त्या स्तूपासाठी दान पुण्य सिमेंट म्हणा, रेती म्हणा, विटा म्हणा, दगड म्हणा किंवा लोखंड म्हणा,
ज्या स्वरूपात देता येईल, कमीत कमी 1 रुपया होत नाही स्तूपाला दान द्यावं. कारण डायरेक्ट भगवान बुद्धाला आणि डायरेक्ट अरहंताला दान देण्यासारखं आहे. आम्हाला दान दिल्यानंतर वेळ लागतो तुम्हाला फळ मिळायला, पण अरहंत आणि बुद्धाला दान देणं आणि दान देणं फळ प्राप्त करणे समान आहे. सांगायला उशीर लागल. आणि मग त्या संधीला ओळखा. मी 1-1 रुपयामध्ये 7.5 एकर जमीन विकत घेतली. तिथे इंग्लिश मिडियमच्या शाळा काढू लागलो आणि मी 27-28 लाख रुपयाचा पगोडा बनवला, विहीर खोदली, 1 एकर मध्ये तळ केलंय आणि आता कुटीचं उद्घाटन केलंय, 2 बोर केल्यात, श्रीलंकेहून आणून निग्रोध बोधिवृक्ष लावलाय, अखंडदीप लावलाय. आता पिंपल बोधिवृक्ष आणण्यासाठी मी डिसेंबरमध्ये श्रीलंकेला जाणार आहे. कोणाचा पासपोर्ट तयार असेल तर ते शिष्टमंडळ घेऊन जाणार, कोणाला यायचं असेल माझ्यासोबत येऊ शकता. आणि म्हणून तुम्ही धम्ममय भारत मिशनचे सदस्य बना. रोज 1 रुपयाप्रमाणे 365 रुपये जरी दिले, जे लोक त्या स्तूपासाठी 1 लाख दान देणार आहेत त्या लोकांचं मी सोन्याच्या पत्रावर पूर्ण परिवाराचं नाव टाकून भगवंताच्या धातूच्या बाजूला ते सोन्याचा पत्रा ठेवणार आहे. जे लोक 50,000च्या वर दान देत, चांदीच्या पत्रावर त्यांचा इतिहास लिहून ते धातूच्या बाजूला ठेवल्या जाणार आहे. जे लोक 25,000च्या वर दान देतील त्यांचं ताम्रपटावर नाव करून ठेवल्या जाणार आहे. जे 10,000च्या वर दान देतील त्यांचं संगमरमरच्या दगडावर ठेवणार आहे. लोक म्हणतील नाव ठेवण्याचं काय कारण आहे? याचं कारण असं आहे की भविष्यामध्ये जेव्हा कधी उत्खननात होईल तर उत्खननात झाल्यानंतर कोणाला कोणाला उत्पन्न झालं पाहिजे की असे काही उपासक होते की ते अशा प्रकारची दानराशी पण करून हा स्तूप बनवला होता. गोयंका गुरुजीने पगोडा बनवलाय, तर पगोड्यामध्ये इतकं सोनं, इतके हिरे माणिक मोती ठेवलेत की जेव्हा कधी तो पडन तर पडल्यानंतर 7 प्रकारचे रत्न एवढाले मणी रत्न आहेत. एवढं आहे की पडल्यानंतर 5,000 वर्षानंतर कोणाला जरी तसं उत्खननात सापडला तर त्याच्यावरच पगोडा बनाव असं गोयंका गुरुजीने व्यवस्था करून ठेवली. तीच व्यवस्था आपण करणार आहे. म्हणून सगळ्यांनी या दान पुण्याला ओळखाना आपलं जीवन सुखमय बनवा. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो, सुखी हो, सुखी हो. मनसा बुद्धं नमामि. चक्र